हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ड्राय कचोरी। त्यासाठी मी इंग्रेडिएंट्स घेतले आहे 2 कप। ह्या कपनुसार मी 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालत आहोत। मी अर्धा चमचा मीठ घालत आहे। मीठ आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण मोहन घालणार आहोत। त्यासाठी आपण यामध्ये 5 चमचे तेल घालणार आहोत। हे आपलं डब्यातून ओतून घेतलेलं तेल आहे, गरम केलेले नाही। अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया। हे सर्व तेल आपल्या मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला मोहन परफेक्ट लावायचे आहे। हे अजून आपलं ड्रायच आहे, तर त्यासाठी आणखीन 1 चमचा तेल घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे आपण मूठ बनवली तर ती घट्ट मूठ बनत आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचे आहे। आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून हा न पातळ न घट्ट असा आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे, मैदा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण थोडे थोडे पाणी घालून याला मळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पीठ मळलेले आहे। हे ना घट्ट आहे ना पातळ आहे, अशा प्रकारचे आपण पीठ मळून घेतलेले आहे। आता याला झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया। अशा प्रकारे 10 मिनिटे झाकून ठेवूया। चला तर फ्रेंड्स, आपण पुढची तयारी करून घेऊया। मी त्यासाठी हे 2 चमचे धणे घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि 1 मोठा चमचा मी बडीशेप घेतलेली आहे। आता हे आपण मसाले भाजून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला जास्त डार्क करायचे नाही, ब्राऊन होईपर्यंत भाजायचे नाही। आपल्याला हे याचा सुगंध येईपर्यंतच भाजायचे आहे। अशा प्रकारे मी भाजून घेत आहे लो फ्लेमवर। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण हे 2 चमचे तीळ घालत आहोत। तीळही आपण चांगले रोस्ट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी रोस्ट करून घेतलेले आहे। गॅस बंद केलेला आहे। आता हे ड्राय इंग्रेडिएंट्स जे आहे मसाले, ते आपण थंड करून घेऊया। हे थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या जारला लावून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी थंड करून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया आणि याची रवाळ टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले आहे। आता यातच आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। आपल्याला गोड, आंबट, तिखट अशा चवीची आपल्याला कचोरी बनवायची आहे, तर मी यात साखर पण घालून घेतलेली आहे। आता हे आपण रवाळ करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे रवाळ धणे जिरे पिसून घेतलेले आहे। आता यातच आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी आमसूर पावडर घेतलेली आहे, पाव चमचा हळद पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। हेही या मसाल्यामध्ये घालून आता याला फिरवून घेऊया। ह्यातच आपल्याला 1 चमचा काळे मिरी पावडर घेतलेली आहे, हे घालून घेत आहोत या मसाल्यांमध्येच। आता यामध्ये आपल्याला 1 कप मी हा भावनगरी गाठिया घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून आपण हे बारीक करून घेऊया।
बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता आपण असा आपला मसाला तयार झालेला आहे। आता यातच आपल्याला आपण हलवाई स्टाईलमध्ये बनवत आहोत, तर त्यामध्ये आता आपण हे काजूचे लहान लहान 5-6 काजू घेतलेले आहे, त्याचे लहान लहान तुकडे करून मी रोस्ट करून घेतलेले आहे। हे यामध्ये घालून घेऊया, मिक्स करूया। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। मी हा पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आणि आपल्याला आंबट गोड होण्यासाठी चिंचेची चटणी आपण घेतलेली आहे। हा एक मोठा चमचा चिंचेची चटणी घेतलेली आहे। आता ही यामध्ये घालून घेऊया। हे सर्व मिक्स करून घेऊ। आपल्याला याची गोळी होईल अशा प्रकारे मिक्स करायचे आहे। हे आपले मिक्सर बाइंड होत आहे। आता याला आपल्याला तेल घालायची गरज नाही। जर तुमचं जर कोरडे जर असेल मिक्सर, तर आपण यामध्ये तेल घालू शकतो। 1 ते 2 चमचे तेल घालून आपण मिक्सर तयार करून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपली गोळी बनत आहे। तर आपण हे अशा प्रकारे आपण याच्या सगळ्या गोळ्या तयार करून घेऊया लहान आकाराच्या। बघू शकता आपण लिंबूपेक्षाही लहान अशा गोळ्या तयार करून घेत आहोत। बघा तर फ्रेंड्स, मी मीठ घालायची विसरले, तर यामध्ये पाव चमचा मीठ घालत आहे। आणि हे मिक्स करून आपण गोळ्या तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले 11 ते 12 गोळे झालेले आहेत। अशा प्रकारे मी तयार करून घेतलेले आहे। आता आपण पीठ काढलेले आहे, ते पीठ जरा आपण मळून घेऊया, सॉफ्ट करून घेऊया। आता ह्या गोळ्याच्या आकारापेक्षा आपल्याला थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता हा आपण सॉफ्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपण याला क्रॅक राहिले नाही पाहिजे, अशा प्रकारे आपण सॉफ्ट करून घेऊया हातावर फिरून फिरून। आता याला आपली पारी बनवून घेऊया। आता ही पारी आपल्याला ह्या 2 अंगठ्यांच्या मध्ये अशा प्रकारे ठेवायची आहे। आणि ही गोळी आपल्याला यामध्ये अशा प्रकारे ठेवून ती आतमध्ये सरकवत अशा प्रकारे सरकवून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे गोळी आतमध्ये संपूर्ण गेलेली आहे। आता ही आपण थोडी आपण याचे बंद करून घेऊया। आणि जास्तीचा गोळा आपण थोडासा निघेल असा काढून घेऊया। आणि याला गोल करून घेऊया असा हातावर, लाडूसारखा आपल्याला आकार द्यायचा आहे। बघू शकता आपण आपली कचोरी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे। आपल्याला तेल जास्तीचं तापवायचे नाही। अशा प्रकारे थोडेसे आपण एक छोटासा गोळा टाकून बघितला आहे, त्याला हलकेसे बुडबुडे येत आहेत।
बघू शकता आपण अशा प्रकारे हलकेसे बुडबुडे येत आहे। आपल्याला अशाच प्रकारचं तेल हवं आहे, तर आपण थोडा मीडियम करून घेऊया गॅस। तो गोळा बुडबुडे सोडत आहे भरपूर आणि तो वर तरंगू लागलेला आहे। आता आपण यामध्ये आपल्या कचोऱ्या घालून घेऊया, जास्त घालायच्या नाही। आपण 4 कचोऱ्या घालून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहे, लो फ्लेमवर तळायचे आहे। अशा प्रकारे आपण याला घालून घेतलेले आहे। याला एक बाजू शेकेपर्यंत आपल्याला हलवायचे नाही। अशा प्रकारे मी 4 कचोऱ्या घातलेल्या आहेत। याला जरा एक साइड तळेपर्यंत आपल्याला हलवायचे नाही। आता याला आपण तळून देऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आता हलवलेलं आहे। त्याला चांगलं एक साइड घट्ट होईपर्यंत त्याला मी असेच ठेवले होते। बघा तर फ्रेंड्स, आपले असे आपण फिरून आपण अशा प्रकारे मी तळून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कचोरी तळून झालेली आहे। अशा प्रकारची ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेली आहे। आता आपण ही आई काढून घेऊया आणि दुसऱ्या बॅचला घालून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व घालून घेते। तर बघा तर फ्रेंड, दुसऱ्या बॅचचेही आपले तळून झालेले आहेत। आता आपण याला काढूया। तर बघू शकता आपण अशा प्रकारच्या मी कचोऱ्या काढलेल्या आहेत। खूप गरम आहेत। अशा प्रकारची मी हलवाई स्टाईल कचोरी बनवलेली आहे। आपण अशा प्रकारच्याही कचोऱ्या आपण घरी बनवू शकतो हलवाई स्टाईलमध्ये। आता बघू शकता आपण मी हे कचोरी तुम्हाला कापून दाखवते। खूप खुसखुशीत झालेल्या आहेत। अशा प्रकारच्या कचोऱ्या आपण बनवल्या आहेत। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहे। खूप सुंदर झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्हीही बनवा। हलवाई स्टाईलच्या आपल्या कचोऱ्या मोठ्या आकारामध्ये बनलेल्या आहेत। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।